नमस्कार मित्रांनो, बादल सीड्स अँड ॲग्रो फार्ममध्ये आपले हार्दिक स्वागत. तर आपल्या प्लॉटवरती व्हिजिट करण्यासाठी आपले काही शेतकरी मित्र आलेले आहेत बीडवरून. तर प्रथम मी त्यांना सांगेल, तर आपलं नाव सांगा. तर सरांचं नाव आहे महावीर वाणे, निंबा गणेश, बीड येथून ते आलेले आहेत. तर सर तुम्ही आता अमेरिकन फाईव्हचे किती गोळे खरेदी केले आहेत? 800. तर तुम्ही अमेरिकन फाईव्ह प्लॉट आपला 1 एकर आहे पूर्ण पाहणी केली आहे. तर तुम्हाला प्लॉट पाहून कसं वाटलं तुम्हाला? आनंद वाटला आणि एकदम मकासारखाच आहे. पानाचा वास तुम्ही पानाचा वास पण घेऊन वाटला आहे, एकदम कारण मकासारखा. भरपूर शेतकरी तुम्हाला पाहणार आहेत की त्यांना पण माहिती पडावं की नाही का पानाला मक्कीचा वास आहे. तर आता सध्या आपण प्लॉट पाठीमागे पाहिला, त्याला तुरा नाही, पण मित्रांनो याला तुरा फक्त हिवाळ्यामध्ये येतो आणि तोही प्लॉट तुमचा बियाणे प्लॉट असेल तरच तुम्हाला ह्याचा तुरा पाहायला मिळतो. अन्यथा इतर सीझनला किंवा बियाणे प्लॉट नसेल तर तुरा पाहता येत नाही, कारण त्याला तुरा त्यावेळेस येतच नाही एवढ्या कमी वयात. तर हा असा ओरिजिनल अमेरिकन 5G सरांनी आपल्याकडून 800 डोळे खरेदी केले आहेत. तर आपण काही आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना काही बोलू शकत असेल तर बोलू शकता. आम्ही तर आलो तर मका क्रॉस बियाणं म्हणून बघण्यासाठी. तर म्हणजे याचा आम्ही लागवड करून बघणार आहेत. आम्ही मका पेरत होतो, नंतर हे चालवलं, तर याचा अनुभव चांगला आला तर नंतर आम्ही पण एक प्लॉट करणार आहे. ती मका आहे ओरिजिनल. तरी सरांनी सांगितलेलं आहे की मक्का अमेरिकन 5G मक्क्यासारखा दिसणारा, मक्क्याचा वास असणारा 100% प्लॉट आहे मित्रांनो. परंतु ह्याला वाढ तुम्ही बाकीच्या तुलनेत जर केला 4G बुलेट सोबत तर एवढी फास्ट वाढ नसते, हेही सर्वांनी लक्षात ठेवा. किंवा आहे मका क्रॉस, काहींची प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी असते. फास्ट वाढला पाहिजे, तुम्हाला एवढी फास्ट वाढ ह्याची नसते, मिनिमम वाढ असते. तर भेटूया